राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्रोते हो, काल आपण श्रवण आणि कीर्तन या दोन नवविधा भक्तीपैकी दोन या भक्तीचं चिंतन आपण काल केलं. आज आपल्याला त्या पुढच्या दोन नवविधा भक्तीमधील भक्तीचे प्रकार बघायचे आहेत. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम. तर आज आपल्याला स्मरण आणि पादसेवनम या दोन भक्तीविषयी थोडं चिंतन करायचं आहे. आता आपण बघतो की नेमकं भक्ती कशी करायची. काल आपण श्रवणाची भक्ती आणि कीर्तनाची भक्ती बघितली. आज आपल्याला स्मरण, ईश्वराचं स्मरण केल्यानं काय फायदा होतो किंवा काय या संसारामध्ये आपल्याला साध्यता मिळते हे आपल्याला बघायचं. आपण म्हणाल की काय सतत आपण भक्ती करायची आहे. दिवसभर आम्ही तर संसारामध्ये लिप्त असतो. दिवसभर आम्हाला बाकीच्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तीचे जबाबदाऱ्या असतात, त्याच्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही हो. पण स्मरण करायला किती वेळ लागतो. ही स्मरण भक्ती कशा पद्धतीची आहे आपण बघणार आहोत. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये याविषयीचा एक श्लोक आहे आणि तो असा की तस्मा सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मय्यर्पितमनोर्बुद्धिर मामे वेश्य संशयम. याचा अर्थ आहे की सर्व काळी म्हणजे फक्त पूजावेळी नाही तर काम करताना, चालताना, बोलताना, आपले नित्यकर्म करताना स्मरण केलं पाहिजे, पादसेवन केलं पाहिजे. तर अशा प्रकारचं जर आपल्याला बघायचं झालं तर संसारामध्ये कितीही कटकटी चालू असतात, कितीही आपण संसाराच्या ज्या व्याधी आहेत त्या पुरवण्याचा आपण प्रयत्न जर केला तरीही आपण उणे पडतो, तरीही आपण कमी पडतो. आणि म्हणून आपण सतत जर ईश्वराचं नाम जेव्हा सुचेल तेव्हा, जेव्हा येईल तेव्हा जर नाम घेतलं तर त्याचा काय आपल्याला फायदा होऊ शकतो याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आपण फार पूर्वीच्या काळामध्ये गेलो तर आपल्याला माहिती की स्मरणाची जी ही सतत विष्णूचं स्मरण करणारा प्रल्हाद, हा आपल्याला भक्त प्रल्हाद आपल्या स्मरणात येईल. आणि तो कशा पद्धतीचं स्मरण करत होता ईश्वराचं, तर रात्रंदिवस तो गोविंद गोविंद नारायण नारायण गोविंद अशा प्रकारचं स्मरण करत होता. रात्रंदिवस त्याचं नाम घेत होता आणि नामामुळे त्याचं स्मरण होत होतं. मग आता आपण बघूया की अशा पद्धतीचं जर सतत नाम घेतलं तर आपला काय फायदा होऊ शकतो. तर जळी स्थळी काष्टी पाशानी आणि ह्या ठिकाणी सर्वत्र तो असणारा ईश्वर, आपण जर त्याचं स्मरण सतत करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये सुकरता येते, आपल्या संसारामध्ये सुकरता येते. आणि अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा सांगितलं की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नित्य जर आपण हरी 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 विठ्ठल 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 पांडुरंग जे आपलं आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताचं जर आपण चिंतन, मनन आणि स्मरण जर केलं तर आपल्याला खूप काही आपल्या सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये घडू शकतात. आणि ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्षात म्हणतात की पुण्याची गणना कोण करी. हे जे पुण्य आहे त्या पुण्याची गणनाच होऊ शकत नाही. कारण हे सतत स्मरण जर आपण ईश्वराचं केलं, आपल्या वृत्तीमध्ये फरक पडतो, आपल्या अंतर्मनामध्ये फरक पडतो, आपल्या डोक्यातले वाईट विचार, आपल्या मनातले वाईट विचार निघून जातात आणि माणूस सद्वर्तनी होत जातो. हे त्याचा तात्कालिक फायदा आहे. मग आपण काय करतो, एक उदाहरण इथं मला देता येईल की माणसाची जी संसारिक माणसाची स्मरणबुद्धी अशी असते किंवा नामभक्ती अशी असते की एका गावामध्ये एक अतिशय कंजूस असा पंपूसेठ होता आणि त्यानं आयुष्यभर खूप उद्योगधंदे केले.
त्याच्यामध्ये प्रचंड पैसा कमवला आणि त्याला 4 मुलं होती. त्याचा उत्तरार्ध लागला त्याच्या आयुष्याचा आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कधी त्यानं नाम घेतलं नाही, कोणत्या मंदिराला गेला नाही, कुठल्याही प्रकारचं त्याने ईश्वर भक्ती केली नाही. मग आता या लोकांना मुलांना वाटलं की आता आपल्यावर सगळी जबाबदारी आहे, तर आता आपल्या वडिलांनी काय करावं, तर देवाचं नाव घ्यावं. पण कुठल्याही प्रकारचं देवाचं नाव ते काही घ्यायला तयार नाही. कमीत कमी शेवटी तरी काहीतरी नाव त्यांना घेता यावं म्हणून त्यांनी काय केलं की ते जिथे झोपलेले होते त्याच्या समोर एक मोठं पोतं ज्याच्यामध्ये धान्य भरलेलं आहे ते ठेवलं आणि ते गळत आहे, त्याचं धान्य गळत आहे अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी पोतं ठेवलेलं आहे. आता त्यांना असं वाटलं, त्या मुलांना असं वाटलं की वडील कमीत कमी ते बघितल्यानंतर शिव 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 असं म्हणतील, म्हणजे ते शिवून घे ताबणानं असं म्हणतील. पण तशा प्रकारचा कुठलाही या प्रकारे त्यांनी ते म्हटलं नाही. तर अरे बाबा पोत्यातून धान्य पडतंय, आपली अधोगती होती, आपलं नुकसान होतंय, अशा प्रकारचं त्यानं म्हणजे शेवटी त्यांनी शिवशिव हे नाम उच्चारण केलंच नाही. असेही काही संसारामध्ये लोक आपल्याला बघायला मिळतात. पण काही लोक प्रल्हादासारखे असतात की रात्रंदिवस बसता उठता दळिता नाम तुझे चित्ती येता, आणि हे नेहमी जर नाव आपण घेत राहिलो, जसं जनी काय करत होती जनाबाई, संत जनाबाई, की दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, रात्रंदिवस जेव्हा ती काम करायची, दळायची, कांडायची, सारवायची, सडा टाकायची, त्यावेळेस भगवंताचं ती नाव घ्यायची. आणि याचा नामाचा महिमा असा झाला, या स्मरणाचा महिमा असा झाला की अशिक्षित अशी जणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे भाष्य अभंग त्या ठिकाणी नामदेवांच्या सान्निध्यात करू लागले. तर आता स्मरणाने काय होते, तर प्रल्हादानं रात्रंदिवस, प्रल्हादाचे वडील जे आहेत ते हिरण्यकशिपू हे राक्षस प्रवृत्तीचे होते आणि त्याच्यामध्ये हा जन्माला आलेला हा जो प्रल्हाद आहे तो मात्र भगवत चिंतन करणारा, जन्मल्यापासून देवाचं नाव घेणारा असा तो होता. रात्रंदिवस तो गोविंद 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 विष्णूचं स्मरण करायचा आणि याचा राग मात्र प्रचंड प्रमाणामध्ये हिरण्यकशिपूला यायचा. त्यांनी त्याला एकदा दोनदा तीनदा समजावून सांगितलं की मी माझ्या घरामध्ये हे विष्णूचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, नाही तर मग मी तुला शासन करीन. तरी त्यानं काही ऐकलं नाही, कारण त्याचं चिंतन त्या ठिकाणी होतं. रात्रंदिवस तो भगवंताला बघत होता आणि म्हणून त्याला सांगितलं की बाबा एकदा दोनदा तीनदा सांगून पाहिलं पण तो ऐकत नाही. हे बघून त्याने सुरुवातीला त्याला कडेलोट करण्याचं ठरवलं, म्हणजे उंच पर्वतावर न्यायचं आणि त्या ठिकाणून त्याला ढकलून द्यायचं. तशा पद्धतीने त्यानं ते वर्तन केलं. परंतु यानं काही याचं स्मरण करायचं सोडून दिलं नाही. गोविंद 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 भगवंताला त्याची काळजी पडली आणि त्याला अलगद असं फुलासारखं भगवंतानी झेललं आणि त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. आता हे एवढं करून सुद्धा तो काही ऐकत नाही, म्हणून हिरण्यकशिपूनं त्याला म्हणजे आपले उकळतं तेल जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं की तू जर नाम बंद करणार नसेल, नाव सातच घेणार असेल तर मी तुला या कढईमध्ये टाकील. तो म्हणला जे काय करायचं ते तुम्हाला करा, पण माझ्या मनाची जी आस लागलेली ती काही बंद होणार नाही. त्यानं सुरूच ठेवलं गोविंद गोविंद गोविंद. आणि अशा प्रकारचं रात्रंदिवस स्मरण करताना हिरण्यकशिपूनं आपल्या दूताला आदेश दिले की याला उचला आणि त्या कढईत टाका. आईची नुसती तगमग व्हायला लागली की हे काय चाललंय, पण कुठल्याही स्त्रीचं पुरुषापुढे कुठल्या त्या काळात चालत नव्हतं आणि म्हणून ती नुसतं पाहत राहिली. आणि या ठिकाणी प्रल्हादाला उचलून त्या कढईमध्ये टाकलं. साक्षात भगवंत त्या ठिकाणी आला आणि त्या जळत्या तेलाला अतिशय शीतल असं केलं त्यांनी आणि प्रल्हादाला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. आता हे एवढं सगळं करून सुद्धा अजून बरेच त्याच्यामध्ये त्यानं उपाय करून बघितले, पण तरीही तो काही नाम घेण्याचं सोडत नाही. असं बघून एके दिवशी त्याच्या तो समोर आला हिरण्यकशिपू आणि प्रल्हादाला विचारायला लागला, अरे तू रात्रंदिवस नाम घेतोस, कुठे तुझा भगवंत, कुठे तुझा गोविंद. तर त्या ठिकाणी तो अशा एका
मंदिरामध्ये एका घरामध्ये बसलेला होता आणि त्या ठिकाणी समोरच त्याचा एक खांब होता. तर तो म्हणला, जळी स्थळी पाष्टी काशानी या सगळीकडे, जळी स्थळी काष्टी पाशानी या सगळीकडे माझा भगवंत बसलेला आहे. त्यांनी सहजच विचारलं, या खांबामध्ये तुझा देव आहे का? ते म्हणले, बिलकुल आहे. आणि प्रल्हादानं जसं सांगितलं की या खांबामध्ये सुद्धा देव आहे, तसं हिरण्यकशिपूनं एक जोराची लाथ त्याला मारली. आणि आपल्याला माहिती आहे की नरसिंह स्वतः प्रगट होऊन त्या ठिकाणी विष्णूनं नरसिंहाचा अवतार घेऊन त्या ठिकाणी हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवून घेतलं, त्याच्या नखाने आपले त्याचं पोट फाडलेलं आहे. आपल्याला माहीत होतं की त्यांनी त्याचा वर मागून घेतलेला होता हिरण्यकशिपूनं की मला कुठे घरात नाही, दारात नाही, तर मला माणसाकरबी नाही, प्राण्याकरबी नाही, कोणाकरबीही नसलेला अशा याचा मृत्यू यावा, म्हणजे मी अमर असावं, असं त्यानं वरदान मागून घेतलं होतं. पण ईश्वराने ती पूर्तता करून ना माणसाच्या रूपात ना पशुच्या रूपात, घरात ना दारात, अशा प्रकारे ना शस्त्रांनी ना अस्त्रांनी त्याचं नखानी पोट फाडून अशा प्रकारचा त्याचा अंत केला, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की प्रल्हादाची जी भक्ती होती ती भक्ती स्मरण पद्धतीची होती आणि म्हणून रात्रंदिवस ईश्वराचं स्मरण आपण केलं पाहिजे अशा पद्धतीचं. आणि आपल्याला हे पाहतो की आता दुसरा एक गीतेचा श्लोक आपल्याला इथं या ठिकाणी उद्धृत करावा लागेल की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. याचा अर्थ असा आहे की प्रणिपात म्हणजे पूर्ण नम्रता आणि सेवया म्हणजे सेवा केल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही किंवा सेवा ईश्वराची करायची. सेवेनं काय होते? पादसेवनम. सेवेनं काय होतं तर रात्रंदिवस जर ईश्वराची आपण सेवा केली तर सर्वप्रथम माणसाच्या मनामध्ये असलेला अहंकार निघून जातो. अहंकार हा सर्व याचा शत्रू आहे, चांगल्या वागण्याचा शत्रू आहे. आणि म्हणून माणसानं आपल्या मनातला अहंकार पूर्णतः काढून टाकला पाहिजे आणि म्हणून सेवाभावानं तो मिळतो. आपल्याला माहिती की आपण फुलाचं जर उदाहरण घेतलं, छोटे छोटे फुलं मी पूजा करत असताना जेव्हा मी भगवंताच्या डोक्यावर वाहतो तेव्हा ती त्याच्या चरणावर येतात. म्हणजे ते सुद्धा सांगतात की नम्रता फार महत्त्वाची आहे. आमची जागा डोक्यावर नसून आमची जागा त्याच्या पायावर आहे. पादसेवनम. अशा प्रकारची या ठिकाणी सेवा हे खूप उत्तम असा गुण माणसाने घेतला पाहिजे. आता भागवतामध्ये जर उदाहरण पाहिलं तर सेवा कोणी केली तर सेवा विष्णूच्या साक्षात पत्नीनं म्हणजे लक्ष्मीनं केली. रात्रंदिवस त्या कमल आसनावर झोपलेल्या श्री विष्णूची सेवा लक्ष्मीनं केली. त्यांचे पाय दाबणं, त्यांच्या पद्धतीनं त्यांचे हे करणं आणि सेवारत राहणं हे रात्रंदिवस लक्ष्मीनं काम केलं. आणि म्हणून अत्यंत हृदयस्थानी, अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष्मीला भगवंतानी स्थान दिलेलं आहे. आता आपण विचार केला की या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की तुकाराम महाराजांनी चरणी ठेविले मस्तक हेची माझे भाग्य. या ठिकाणी माझं भाग्य कोणतं आहे तर मी चरणी तुझ्या रत आहे, चरणी मस्तक ठेवतो. आता आपल्याला मला सांगा तुम्ही की दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला हजारो लाखो लोक पंढरपूरला जातात. प्रत्येकाला दर्शन मिळतं का हो? प्रत्येकाला चरण दर्शन मिळतं का? नाही मिळत. तर कारण लाखो करोडो लोक तिथं जमतात, त्या ठिकाणी फक्त कळसाचं दर्शन ते घेतात आणि थांबतात. किती श्रद्धा आहे! या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय अशा एक प्रकारचा भागवत संप्रदाय आहे की त्या ठिकाणी फक्त ईश्वराचं स्मरण आहे. त्या ठिकाणी डोळ्यासमोर मूर्ती आणायची आणि त्याचं नम्रतेनं दर्शन घ्यायचं. त्याच्या पायाचं दर्शन जरी नाही मिळालं तरी कळसाचं दर्शन लांबून जेव्हा वारकऱ्यांना मिळतं तेव्हा ते परतीच्या प्रवासाला लागतात. किती भाग्याची गोष्ट आहे! आपण म्हणतो की सगुण साक्षात्कारी जर देव असेल तरच आपल्याला त्याचं दर्शन घ्यावंसं वाटतं, असं काही नाही. मनामध्ये आपल्या अंतर्मनामध्ये विराजमान असलेला पंढरीश पांडुरंग जर आपण चिंतनानं समोर डोळ्यासमोर आणला आणि मानसपूजेद्वारे आपण त्याची जर पूजा केली, ही मानसपूजाच आहे. फक्त कळस बघणं ही मानसपूजा आहे आणि परत येणं. कारण एवढ्या मोठ्या प्रवासात जायचं, 22 दिवसाचा हा प्रवास आहे आषाढीच्या वेळेसचा. आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर दरमुक्काम दरकोस करत हे वारकरी सगळे जातात. पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, काय नाही आहे,
प्रत्येक प्रचंड अशा प्रकारचे दुःख त्या ठिकाणी आहेत, पण हे दुःख ते दुःखच मानत नाहीत. कारण ह्या ठिकाणी हुतुतू, लंगडी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भारुडं गायत, सोंग घेत अशा प्रकारचे आनंदी वातावरणामध्ये ते चालत राहतात. फक्त श्रद्धा काय असते, भक्ती काय असते, स्मरण काय असते, तर पंढरीश पांडुरंग. अशा प्रकारची भक्ती जी आहे, पादसेवनम, अशा प्रकारची ईश्वराची भक्ती आम्ही जर केली आणि त्या पद्धतीने कुठल्याही निष्पृहता त्याच्यामध्ये पाहिजे. आम्ही निष्पृह पाहिजे. आम्ही फक्त मागण्यासाठी काही गोष्टी करतो. ही परीक्षा जवळ आली की आम्ही म्हणतो, देवा मला आता या संकटातून सोडव, मला पास कर. अरे वर्षभर तू काहीच केलं नाही आणि आता ऐन वेळेस जर देवाला तू स्मरण करीत आहेस तर देव तुला इतक्या लवकर धावून तुझ्यासाठी येणार नाही. सांगायचं तात्पर्य काय की सगळ्या गोष्टी सोडून आपण फक्त देवाची सेवा केली पाहिजे. सेवा काय आहे, सेवानं कोणत्या गोष्टी साध्य होतात, तर सेवा कोणी केली तर आपल्या लक्षात येईल की सेवा श्रीगुरु चरित्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये संदीपकू नावाचा एक भक्त होता. त्याचे जे गुरु आहेत त्यांनी त्याला बोलावलं. त्यांचे जे मुख्य शिष्य होते त्यांना बोलावलं आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की मला आता 21 वर्ष कुष्ठरोग होणार आहे आणि या कुष्ठरोगाचं उपशमन मला काशीला जाऊन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्याची माझी सेवा करण्याची तयारी असेल त्या शिष्यानं पुढे यावं. आणि संदीपकू हा असा होता की त्याची पूर्णतः श्रद्धा आपल्या गुरुवर होती आणि तो म्हणला, गुरु महाराज मी तयार आहे. ते म्हणले, बघ बरं, अतिशय खडतर असं हे तप आहे, याच्यामध्ये तुला खूप त्रास होईल, कारण मी उपशम मागणार नाही. मागच्या जन्माचं माझं जे पूर्वार्जित आहे ते पूर्वार्जित मला भोगल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि त्याच्यामध्ये खूप प्रकारचा त्रास आहे, खूप प्रकारची तुझी अवस्था फार बिकट होईल आणि त्यावेळेस तुला श्रद्धेनं ते काम करावं लागेल. तो म्हणला काहीच हरकत नाही. त्यानं गुरुला आपल्या काशीला नेलं. रात्रंदिवस तो गुरुची सेवा करू लागला. कुठल्याही प्रकारचं काशीच्या विश्वेश्वराचं त्यानं दर्शन घेतलं नाही आणि ही त्याची एकाग्र सेवा बघून साक्षात कैलासीचा जो शंकर आहे तो आला आणि म्हटला, अरे दीपका तू माग, मला काय पाहिजे तुला ते. तर ते म्हटलं, मला गुरुच्या आज्ञेशिवाय मी काही मागणार नाही. गुरुजवळ आला. गुरुला त्यांनी विचारलं की तुमच्या या रोगाचं उपशमन मागू का. ते म्हटले, नको नको, माझ्यासाठी देवाला तू त्रास देऊ नकोस. आणि तो परत आला. शंकराला त्यानं सांगितलं की नाही मी कुठल्याही प्रकारचं काही मागणार नाही. तो परत गेला. त्यांनी विष्णूला सगळं सांगितलं. विष्णू स्वतः आले आणि विष्णूंनी सांगितलं की अरे दीपका, तुझी जी गुरुची निष्ठा आहे, तुझी जी गुरुवरची भक्ती आहे, त्याच्यासाठी मी काय झालेलो आहे, प्रसन्न आहे, काहीतरी माग. आणि मग तो म्हणाला की हे विष्णू, मी तुमची तर आराधना केली नाही, कुठल्याही प्रकारची आराधना केली नाही, तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्याकडे काय येत आहे. त्यांनी सांगितलं की अरे गुरुची जी सेवा आहे, एक रूपतेनं तू सेवा करतो, त्यांचं स्मरण करतो, त्यांचं चिंतन करतो, त्यांचं पादसेवन करतोस, या सगळ्या गोष्टी मी तुष्टलो आहे आणि तुला जे पाहिजे ते माग. तो म्हटलं मला काही नको, हे तुम्हाला द्यायचंच असेल तर माझी गुरुभक्ती अजून वाढावी, माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा उणाभाव येऊ नये आणि सतत मला गुरुचं चिंतन व्हावं, मनन व्हावं, त्यांची सेवा मी करीत राहावं, असं मला वर द्या. आणि तो तिथं वर त्यानं प्राप्त करून घेतला. तात्पर्य काय की आपल्याला हे लक्षात येतं की अशा प्रकारचा जर आपण एकरूपतेनं आणि सद्भक्तीनं आपण जर सेवा केली, स्मरण केलं ईश्वराचं, तर आपल्याला साध्यता सर्व मिळतात आणि आपल्या जीवनातलं अमंगल सगळं निघून जातं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. श्रोते हो, माझ्या मतीप्रमाणे मी तुम्हाला 2 सेवा आज सांगितलेल्या आहेत. ती म्हणजे स्मरण आणि पादसेवन. आता स्मरणाची आणि पादसेवनाची अनेक उदाहरणं आपल्याला इथं देता येतील, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि त्याच तो स्मरण म्हणजे ईश्वराचं सतत नामस्मरण करणं, नाम घेणं, आणि पादसेवन म्हणजे त्याची सेवा करणं. या 2 गोष्टी आपल्याला अजून उद्याच्या भागामध्ये मी थोड्या उद्धृत करून सांगेन. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पुंडलिक
कमळता हरी विठ्ठल श्री रामदेव तुकाराम. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. सराष्ट्र संत एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.